बाळ बोलत नाहीये किंवा अजूनपर्यंत चांगलं बोलता येत नाही. नमस्कार, मी डॉक्टर किशोर कवडे, पिडियाट्रिशियन म्हणून मी स्टार किड्स हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. बऱ्याचदा आमच्याकडे बाळ येतात 2 ते 2.5-3 वर्षापर्यंतचे की बाळ बोलत नाहीये किंवा अजूनपर्यंत चांगलं बोलता येत नाही. तर याच्या मागचं असं आहे की 2 वर्षापर्यंत आता 1 वर्षाला बाळाने मामा, बाबा, बा एवढं बोललं पाहिजे. एक 18 महिने ते 2 वर्षापर्यंत त्यांनी एक 7 ते 8 वर्ड, मिनिंगफुल वर्ड बोलले पाहिजेत. म्हणजे पाणी, पापा, मम्मा, बाबा, द्या, घ्या किंवा घे, हे असे 7 ते 8 वर्डची व्होकॅब्युलरी जनरली असते. परंतु आजकाल 2-2.5 वर्षात झालं तरी बाळ 1-2 शब्दाच्या पुढे बोलत नाही किंवा बोलतच नाही, असं बऱ्याचदा आढळून येतं. याच्या मागचे काही कारण आहेत. एक तर पहिलं, सगळी फॅमिली स्मॉल फॅमिली झाल्यात. मदर, फादर, बाळ, आणि मदर फादर दोन्ही बऱ्याचदा वर्किंग असतात किंवा एखादा तर वर्किंग असतोच. तर बऱ्याचदा घरी बोलायला कोणी नसतं. तर याच्यामध्ये स्पीच डिलेमध्ये की माझं म्हणणं आहे की 2 वर्षाच्या पुढच्या बाळांना दुसऱ्या बाळांबरोबर खेळायला जाऊ द्या. कारण आता सोसायटी, अपार्टमेंट ह्या गोष्टीमुळे मुलांचं खेळणं पण कमी झालेलं आहे. मोबाईलमुळे खेळणं कमी झालंय, टीव्हीमुळे खेळणं कमी झालंय. तर मुलांमध्ये खेळायला जाऊ द्या, ज्याच्यामुळे स्पीच डेव्हलपमेंटला मदत होते. दुसरी गोष्ट की 3-3.5 वर्षाचं बाळ आहे, बोलतंय पण पूर्ण अजून व्यवस्थित बोलत नाही किंवा लाजतंय. तर ह्या प्रकारामध्ये तुम्ही अंगणवाडी किंवा जे नर्सरी आहेत तिथं बाळाला सोडलं पाहिजे. कारण तिथं त्यांचे समवयस्क मुलं भेटतात, बाळ भेटतात, तर त्यांचं ग्रोथ म्हणजे सोशली ग्रोथ चांगली होते की कसं बोलावं, काय बोलावं, आणि त्यांचं बोलण्याचं हे पण वाढतं. पण इन केस की एवढं सगळं करून जर नसेल बोलत तर पिडियाट्रिशियनचा सल्ला घ्या. मे रिक्वायर स्पीच थेरपी.